बदलत्या ऋतूनुसार आपण बाहेरून लगेचच बदलतो. जसे उन्हाळ्यात सुती कपडे, हिवाळ्यात स्वेटर. पण कधी विचार केलाय का आपल्या आतल्या शरीराचं काय? याचेच उत्तर ऋतुचर्येत मिळते. आयुर्वेदानुसार एका वर्षाचे 6 ऋतूंमध्ये विभाजन केले आहे व कोणत्या ऋतूत कोणता आहार घ्यावा हे सांगितले आहे. नमस्कार, मी कल्याणी आणि यातलाच एक ऋतू म्हणजे हेमंत. हा नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये येतो. हा खाद्यप्रेमी लोकांसाठी गोल्डन पिरियडच म्हणावा लागेल. कारण या काळात कमी किंवा हलके अन्न घेऊ नये. जड, पौष्टिक, स्निग्ध आहार घ्यावा. कारण या काळामध्ये आपली जाठराग्नी म्हणजेच डायजेस्टिव्ह फायर स्ट्रॉंग असते व कितीही जड अन्न घेतले तरी ते सहज पचते. या काळात शरीरात ताकद इतर ऋतूंपेक्षा जास्त असते. म्हणूनच व्यायाम करावा, अभ्यंग करावा आणि यामुळेच आपल्याकडे दिवाळीच्या निमित्ताने लाडू, चिवडा, चकल्या बनवल्या जातात. या काळात थंडी असते म्हणून असा आहार घेतल्याने आपल्या शरीरातील उष्णता टिकून राहते. असे केल्याने जॉईंट पेन, ड्राय स्किन आणि डायजेशनचे प्रॉब्लेम होणार नाहीत. थोडक्यात काय, ही वेळ शरीराला रिचार्ज करण्याची आहे. या ऋतूमध्ये योग्य आहार घ्यावा आणि व्यायाम करावा. हे तुम्हाला वर्षभर शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करेल.